पाकिस्तान सोबतच्या झालेल्या युद्धानंतर भारतासाठी एक खूप मोठी अशी बातमी आली आहे। भारताची जी क्रेडिट रेटिंग आहे ती वाढली आहे आणि ती झाली आहे BBB। आता हे BBB का असेल? आपल्याला वाटेल BBB म्हणजे काहीतरी आपल्यासाठी चुकीची किंवा निगेटिव्ह अशी बातमी असेल, तर नाही। BBB ही एक रेटिंग आहे। ती रेटिंग काय असेल काय नसेल त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। सुरुवातीलाच हे जे एजन्सी होती, कोणत्या एजन्सीने रेटिंग दिली आहे? सो मॉर्निंगस्टार DBRS ही एक रेटिंग एजन्सी आहे, जसं की मूडीज असेल, फिंच असेल, यासारख्या ज्या रेटिंग एजन्सी आहेत त्यांच्या थ्रूने जी अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा जगातल्या सर्व अर्थव्यवस्था आहेत त्यांच्यासाठी काही रेटिंग्स दिल्या जातात आणि त्या रेटिंग्सनुसार त्यांना ते कर्ज दिलं जातं। मग त्यामध्ये 9 मेला झालेल्या त्या मीटिंगमध्ये जी भारताची रेटिंग होती ती BBB लो वरून आपण आता इन्व्हेस्टमेंट ग्रेडकडे, म्हणजे BBBच आहे आपली रेटिंग, पण ती आता लो वरून थोडीशी अपग्रेड इथे झालेली आहे फॉर अ लॉंग टर्म। आणि शॉर्ट टर्मसाठी R2 मिडल वरून R2 हाय पर्यंत गेलेली आपल्याला दिसते। त्यानंतर आपण जर विचार केला तर आउटलुक जो आहे तो स्टेबल आहे, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर इन्व्हेस्टरला, जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपली अर्थव्यवस्था ही कुठेतरी स्टेबल असल्याचं या ठिकाणी या रेटिंग एजन्सीने सांगितलं आहे। पुढे जाऊन ही रेटिंग एजन्सी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूया। बेसिकली रिपे द डेट म्हणजेच काय? एखादी अर्थव्यवस्था म्हणजे भारत असेल, पाकिस्तान असेल, चायना असेल, यासारख्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, या अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेला दिलेलं कर्ज असेल, हे कर्ज कोण देणार? मग IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यासारख्या बँक्स असतील किंवा कुठला देशही असेल, USA सुद्धा आपल्याला कर्ज देऊ शकतो। मग ते कर्ज रिपे करण्याची आपली कॅपॅसिटी कशी आहे हे या रेटिंग एजन्सीज डिसाईड करतात। त्यांच्या थ्रूने जी रेटिंग दिली जाते त्यानुसार मग ते आपण रिपे कॅपॅसिटी इथे चेक करतो। त्यानंतर मग आपण इथे पाहिलं तर ही BBB जी रेटिंग आपल्याला मिळाली त्यामध्ये मॉडरेट रिस्क आहे, जसं की पाकिस्तानची रेटिंग काय असेल हे आपल्याला माहितीच आहे। चायना लिटिल बिट आपल्यापेक्षा थोडंसं अप आहे कारण की इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे इंडियन रेटिंग ही आता कुठेतरी आपल्याला मॉडरेट रिस्कमध्ये त्यामध्ये दिसते। त्यानंतर हे जे आहे ते नो फिअर, कुठल्याच प्रकारचं फिअर इंडियन इकॉनॉमीमध्ये नसल्याचं चित्र इथे आपल्याला दिसतंय। म्हणजेच काय? हे जे रेटिंग आपल्याला मिळालं आहे हे पाकिस्तानसोबतचं युद्ध म्हणा, एक ऑपरेशन म्हणा, त्यानंतर सेंटिमेंट्स निगेटिव्ह व्हायला पाहिजे होते पण तरीसुद्धा पॉझिटिव्ह होतानाचं चित्र आपल्याला दिसतंय। आपण जर इथे पाहिलं की हे रिझन्स काय आहेत, ही रेटिंग अपग्रेड होण्यामागचे रिझन काय आहेत? पाकिस्तानसोबत युद्ध झालं म्हणूनच ती आपल्याला निगेटिव्ह व्हायला पाहिजे होती का? नाही, त्यासाठी खूप सारे अशा गोष्टी आहेत, जसं की आपली GDP आहे। भारताची जी GDP आहे, एव्हरेज GDP जवळजवळ 22 ते 25च्या दरम्यान 8% आसपास राहिली आहे। 8% आसपास GDP। त्यानंतर मग पोस्ट कोविडमध्ये आपल्या देशाने खूप चांगली अशी रिकव्हरी केली आहे। PLI जी स्कीम असेल त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बूस्ट मिळाल्यामुळे एक्सपोर्ट कुठेतरी आपले जास्त झाले आहेत। त्यानंतर डिजिटल इकोसिस्टीम इंडियामध्ये बेसिकली हे आपण UPI करतो, स्कॅन पे करतो, हे तुम्हाला USA सारख्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही, ते आपल्याकडे आहे। म्हणजे डिजिटल पेमेंटचा जो मोड आहे तो त्या मोडमध्ये इंडिया कुठेतरी जगाला लीड करताना आपल्याला दिसतोय। यासारखे काही रिझन्स आहेत त्यामुळे। त्यानंतर काही गोष्टी अजून आहेत की जे फिस्कल डेफिसिट, हे फिस्कल डेफिसिट काय असतं? बेसिकली भारत सरकारला जर खर्च करायचा असेल, जर मला 100 रुपये खर्च करायचे तर त्याच्या व्यतिरिक्त मला किती खर्च करावा लागेल, म्हणजेच मला उरलेला पैसा किती द्यावा लागेल, त्याला म्हणतो आपण डेफिसिट। म्हणजेच 2021 मध्ये आपण 100 रुपये खर्च करणारच पण त्या व्यतिरिक्त कर्ज किती घेणार? 13 रुपये, म्हणजे 13% हा आपल्यावर कर्ज असेल। त्यानंतर मग 24 मध्ये तो आला 7.9 आणि आता 25 मध्ये तो आहे 7.4, म्हणजेच जे फिस्कल डेफिसिट आहे ते कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसतंय। करंटली जे आपण सेंटर जे आपलं भारत सरकार आहे त्या सरकारने FY21 मध्ये 9.2च्या आसपास त्यांचं फिस्कल डेफिसिट होतं आणि हे टार्गेट आहे 2025चं 5%च्या रेंजमध्ये। जर हे सरकारने अचीव केलं तर भारत सरकार कुठेतरी एक स्ट्रॉंग इथे ग्रोथ करतानाचं आपल्याला दिसतंय। पुढे काही जे रिझन्स आहेत त्या रिझनमध्ये आपली बँकिंग सेक्टर आहे ते सुद्धा खूप स्ट्रेंथन झाल्याचं आपल्याला दिसतं, जसं की जो NPA म्हणजे काय? कर्ज घेतल्यानंतर कर्जाची परतफेड न होण्याचे जे अकाउंट्स असतील त्यांना आपण NPA म्हणतो। ओनली 2.5, 13 वर्षांच्या लोमध्ये, मागच्या 13 वर्षांमध्ये जे NPAs होते 2.6 असेल, 7 असेल, त्यांच्यापेक्षाही कमी आता या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर मग आपण जर पाहिलं एक रोबस्ट अशी बँकिंग सिस्टीम ही भारताची तयार झाली आहे, त्यामुळे काय झालं? बेटर लोन रिकव्हरीज इथे होत आहेत, ते सुद्धा एक मेजर रिझन आहे। जर भारतामधल्या बँक्सच एवढं चांगलं परफॉर्म करतात तर भारत सरकार याच्यावर विश्वास नक्कीच वाढणार आणि त्यामुळेच कुठेतरी ही रेटिंग एजन्सीने आपली रेटिंग वाढवलेली आहे। त्यानंतर पुढे काही रिझन्स आहेत मॅक्रो इकॉनॉमिक, काही मोठे रिझन्स सुद्धा आहेत। त्यामध्ये इन्फ्लेशन असेल, जे इन्फ्लेशन आहे त्यासाठीचा जो रेट आहे तो 4% ±2, म्हणजेच काय? तर 4%च्या वर पण इन्फ्लेशन नको आणि 2%च्या खाली पण नको।
ह्या रेंजमध्ये जर इन्फ्लेशन आपलं असेल तर ते आपल्या इकॉनॉमीसाठी कुठेतरी स्टेबल असतं. जसं की इन्फ्लेशन जर 4%च्या वर गेलं तर महागाई वाढली तर जी प्राईस असेल ती वाढणार, जे प्रोडक्ट असतील त्यांची प्राईस वाढणार, आणि कमी झाली प्राईस लो होणार. त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आहे. आता इथे जर आपण पाहिलं, पाकिस्तान आणि चायना आपले बाजूचे देश आहेत. पाकिस्तानमध्ये हाय इन्फ्लेशन आहे आणि चायनामध्ये लो इन्फ्लेशन आहे. चायनाला धोका आहे की इन्फ्लेशन कमी होतोय, तो धोका आहे. पाकिस्तानला धोका आहे की इन्फ्लेशन वाढतोय. इंडियामध्ये एक स्टेबल इन्फ्लेशन आपल्याला दिसतंय. फॉरेक्स रिझर्व कुठेतरी 677 बिलियन 700 बिलियनच्या आसपास तिथे दिसत आहेत. त्यानंतर रुपी कुठेतरी स्टेबल झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे सुद्धा इथे आपल्याला काही फायदे आहेत. आणि मग आपण काही चॅलेंजेस पण पाहिले, तर त्यामध्ये जे पब्लिक डेट आहे, हे पब्लिक डेट म्हणजे काय, तर भारताची जेवढी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीच्या अकॉर्डिंगली आपल्या देशावर किती कर्ज आहे, तर ते 80% आहे. आता हा एक स्टेबल आहे, हा एक चर्चेचा विषय. कारण USA असेल, चायना असेल, जपान असेल, ह्या देशांवर 100, 150, 200% आसपास त्यांच्या GDPच्या कर्ज आहे. म्हणजेच चायनाची GDP जर 12-15 ट्रिलियन असेल तर त्यांच्या देशावरचं कर्ज हे 15 ते 20 ट्रिलियनच्या आसपास आहे. जपानचं जर आपण उदाहरण घेतलं तर जपान $4 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि जपानवरचं कर्ज हे 3 पट आहे, म्हणजे जवळजवळ $12 ट्रिलियन. USAचं पण तीच अवस्था. USAची GDP जर एक त्यांची 23-25 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास असेल तर त्यांच्यावरचं कर्ज हे कुठेतरी 30-40 ट्रिलियन डॉलरचं आहे. म्हणजे त्या कम्पॅरेटिव्हली इंडियावरचं जे कर्ज आहे त्याला तर मी तर स्टेबलच म्हणणार आहे. त्यामुळे स्टेबिलिटी इथे आपल्याला दिसते. त्यानंतर एम्प्लॉयमेंट जी आहे ती अनइवन असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर जिओ पॉलिटिकल रिस्क थोड्याशा आहेत. त्यामध्ये पाकिस्तान असेल, चायना असेल, यांच्यासोबतचं आपलं बॉर्डर टेन्शन्स असतं, तिथे काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतर स्टेट फिनान्सेस, जे आपले स्टेट्स आहेत, राज्य आहेत, त्या राज्यांनी जे कर्ज घेतलंय ते कर्जांमध्ये खास करून खूप वाढ होते. म्हणजेच काय, कर्ज का घेते, जे सरकार असतील, राज्य सरकार असतील, हे कर्ज का घेत आहेत, त्याचं सिंपल रिझन आहे, राज्यामध्ये जे खर्च करायचे आहेत ते खर्चासाठीचा येणारा पैसा आहे तो कुठेतरी कमी पडतो, त्यासाठी घेतलं जातं कर्ज. मग ते कर्जांचं प्रमाण काही राज्यांमध्ये खूप जास्त झालं, जसं की केरला असेल, त्यानंतर पंजाब असेल, यासारख्या राज्यांमध्ये कर्ज घेण्याचं प्रमाण खूप जास्त झालं आहे. त्यानंतर रिफॉर्मसुद्धा काही करण्याची आवश्यकता आहे, जसं की लँड अँड लेबरचे रिफॉर्म्स असतील. हे जर रिफॉर्म झाले तर जे रेटिंग एजन्सीज आहेत त्या आपली रेटिंग कुठेतरी अजून जास्त वाढवण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर मग इम्पॅक्ट ऑफ द अपग्रेड, ह्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर इन्व्हेस्टरचे सेंटिमेंट्स आहे. ऑब्व्हियसली जर तुमच्यासाठी जर एक पॉझिटिव्ह न्यूज होते तर त्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे येणारा पैशाचा फ्लो आहे तो सुद्धा वाढतो. म्हणजेच FDI सुद्धा तुमच्याकडे वाढणार. हे FDI काय असतं, तर बाहेरील देशांमधून जी इन्व्हेस्टमेंट येते त्याला आपण म्हणतो FDI किंवा FPI. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आली तर FPI आणि डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली तर FDI. त्यानंतर बॉन्ड यील्ड्स. बॉन्ड यील्ड्स म्हणजे काय, तर जे काही देश आपल्याला कर्ज स्वरूपात जी अमाऊंट देणार त्यासाठी ते बॉन्ड जारी करतात. मग त्यासाठीचं यील्ड सुद्धा, यील्ड म्हणजे काय तर पर्सेंटेज, रेट ऑफ इंटरेस्ट, तो सुद्धा इथे कमी होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर हे जे INR आहे, इंडियन रुपीज आहे, ते कुठेतरी स्टेबल होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर सॉवरिन फंड आहे, मोर इंडेक्स त्यामध्ये दिसतात. त्यानंतर इंडियाची इमेज कुठेतरी इम्प्रूव्ह होताना दिसते. या सर्व गोष्टींचा एक इम्पॅक्ट हा इंडियाच्या इकॉनॉमीवर, इंडियाच्या इमेजवर होताना आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतर मग आपण खास करून जर पाहिलं तर डिजिटलायझेशनमुळे इथे खूप मोठा इम्पॅक्ट पडला आहे. जसं की जॅम ट्रिनिटी. हे जॅम ट्रिनिटी काय, सो जॅम ट्रिनिटीमध्ये जनधन अकाउंट असेल, आधार असेल, मोबाईल असेल, यांची ट्रिनिटी आहे. तिघांचं कॉम्बिनेशन, त्याला आपण जॅम ट्रिनिटी म्हणतो. त्यामध्ये जवळजवळ 500 करोडच्या आसपास हे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, पर मंथच्या बेसिसवर होत आहेत. आणि त्यामध्ये टॅक्स रिफॉर्म जर आपण पाहिलं तर तुमचा जो टॅक्स रिफॉर्म झाल्यामुळे, GSTचा टॅक्स रिफॉर्म झाल्यामुळे एक टॅक्स बेस वाढला, त्यामुळे काय तर ट्रान्सपरन्सी वाढली, त्यामुळे ट्रस्ट हा कुठेतरी बिल्ड होताना आपल्याला दिसतोय. मग ह्यासारख्या गोष्टी झाल्यामुळेच कुठेतरी ही रेटिंग आपल्याला वाढल्याचं दिसतोय. त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, हाय सस्टेन GDP, त्यानंतर मग साऊंड फिस्कल पॉलिसी, ही फिस्कल पॉलिसी सुद्धा कुठेतरी आपली इम्प्रूव्ह होताना दिसेल. या रेटिंग एजन्सीजने आपली रेटिंग वाढवल्यामुळे किती मोठे फायदे होत आहेत बघा. भारताच्या इकॉनॉमीवर त्याचा खूप पॉझिटिव्ह असा इम्पॅक्ट होणार आहे. आपल्याला जे कर्ज हवं आहे त्यासाठीचे जे पर्सेंटेज असतील, इंटरेस्ट रेट असेल, तो कुठेतरी आपल्याला लो होताना दिसेल. आता इथे तुम्हाला माहितीच असेल की पाकिस्तानने चायनाकडून कर्ज घेतलंय. जे त्यांचं सीपेक चालू आहे, सीपेक जे कॉरिडॉर आहे त्यासाठी पाकिस्तान कर्ज घेतोय. पण त्या कर्जासाठी लागणारा जो इंटरेस्ट रेट आहे तो कुठेतरी चायना पाकिस्तानकडून खूप मोठा असा त्यांच्याकडून वसूलतोय. पण इंडियाच्या बाबतीत असं नाही होणार आहे. जर आपल्याला IMF असेल, IMF कडून तर आपण कर्ज लगेचच घेणार नाही आहोत. वर्ल्ड बँक असेल, त्यानंतर मग NDB असेल, भरपूर अशा बँक्स आहेत इंटरनॅशनल लेवलला, त्यांच्याकडून जे कर्ज घ्यायचं आहे त्यासाठीचा इंटरेस्ट रेट सुद्धा आपल्याला खूप चीप असणार आहे आणि आपल्यासाठी जे लोनची अवेलेबिलिटी असेल ती खूप इझिली होणार आहे.
हे सगळे इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्सवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स असतील, जसं की आपल्याकडे RBI असेल, SEBI असेल, GSTI असेल, त्यानंतर NPCI असेल, यासारख्या स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स असल्यामुळे सुद्धा तो एक फायदा आपल्याला होताना दिसतोय. त्यानंतर मग काही गोष्टी अशा सुद्धा आहेत की आपल्याला पुढे सुद्धा बघायच्या आहेत, जसं की कट पब्लिक डेट. हा जो पब्लिक डेट आहे तो कुठेतरी कमी केला पाहिजे. त्यानंतर इम्प्रूव्ह रूरल एम्प्लॉयमेंट, हे ग्रामीण जे आपलं भाग आहे त्यामध्ये जी एम्प्लॉयमेंटची सिच्युएशन आहे ती कुठेतरी आपल्याला वाढवायची आहे, ती कुठेतरी आपल्याला चेंज करायची आहे, हे इथे आपल्याला दिसेल. त्यानंतर मग जे फेडरल आणि स्टेटचं फिस्कल जे गॅप आहे ते कुठेतरी आपल्याला बॅलन्स जे असेल ते मेंटेन करावं लागणार आहे. कारण इथे सेंटर खूप कमी कर्ज घेत आहे आणि स्टेट कंपॅरेटिव्हली खूप जास्त कर्ज घेत आहेत, त्यामुळे सुद्धा भविष्यात आपल्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर मग स्पीड अप रिफॉर्म्स, जे कोणते रिफॉर्म आपण देशामध्ये करणार, जसं की GST आणताना आपण इमिडिएटली आणलं, नोट बॅन इमिडिएटली आणलं, तसंच जे इम्पॉर्टंट रिफॉर्म्स असतील ते सुद्धा इमिडिएट बेसिसवर आणि स्ट्रॉंगली फास्ट ट्रॅकवर ते आपल्याला झाले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट जर मार्केटवर होत असेल तो काय असेल ते आता आपण पाहणार आहोत. सो बँकिंग सेक्टर असेल किंवा फायनान्शियल सेक्टर असतील, ह्यामध्ये काय झालं आहे की स्टेबल NPAs जे बँक्स आहेत त्यांच्यामध्ये NPAचं प्रमाण कुठेतरी कमी झाल्यामुळे आणि लोन्सचे डिस्ट्रीब्युशन असेल ते सुद्धा कमी पर्सेंटेजने देत असल्यामुळे एक बेटर रेटिंगमुळे सुद्धा बँकिंग स्टॉक हे खूप जास्त चांगलं परफॉर्म करताना आपल्याला दिसतंय. मग त्यामध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. जे स्टॉक सिलेक्शन असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने रिकमेंड एक स्टडी करून तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. त्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत जर आपण पाहिलं, सो इथे इझिली इन्व्हेस्टर्सने इन्व्हेस्ट करण्यासाठी या ठिकाणी एक चांगला त्यांचा इनपुट दिसतोय. त्यानंतर IT किंवा डिजिटल सेक्टरमध्ये आपण जर पाहिलं, ग्लोबल पूर्ण जगाचा या ठिकाणी भारतावर खूप असा स्ट्रॉंग असा एक बिलीफ आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यामुळे सुद्धा इथे तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर एक्सपोर्टर्स आहेत, त्यामध्ये सुद्धा जे रुपये आहे ते स्टेबल असल्यामुळे एक्सपोर्टरला सुद्धा एक पॉझिटिव्ह इथे एज मिळते. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर शेअर मार्केटवर होणारा जो इम्पॅक्ट असेल, सो पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स खूप जास्त आहेत. शेअर मार्केटमध्ये सुद्धा हे आता सेंटिमेंट्स आपल्याला दिसत आहेत, जसं की जे वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्यानंतर मार्केट हे डाऊन होण्याऐवजी हे स्टेबलच होतं आणि त्यानंतर जो आता अप मुवमेंट आपल्याला दिसतोय ती एक खूप मोठी अशी मुवमेंट आपल्याला दिसतोय. त्यानंतर FPIची जी इन्फ्लो असणार आहे मार्केटमध्ये, फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट करताना दिसतात. त्यानंतर रेटिंग चेंज झाल्यामुळे म्युच्युअल फंड्स असेल किंवा बाकी काही इन्स्टिट्यूशन्स असतील त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टरचा ट्रस्ट हा बिल्ड होण्याचे खूप जास्त असे चान्सेस आहेत. हे BBB जे रेटिंग आहे हे कुठेतरी आपल्याला असं वाटेल की लो रँकचं आहे, पण नाही, ती रँक हळूहळू आपली इम्प्रूव्ह होते. ॲब्सोल्युटली A रँक ही कधी बेस्ट असेल, पण BBB हे सुद्धा आपल्या देशासाठी खूप चांगली अशी रँकिंग आहे, खूप चांगली अशी रेटिंग ही काही एजन्सीजने इथे दिलेली आहे. त्यामुळे इंडियन इकॉनॉमीवर त्याचा खूप स्ट्रॉंग असा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे आणि इंडियन इकॉनॉमीवर जर त्याचा स्ट्रॉंग इम्पॅक्ट होतोय तर त्याचा शेअर मार्केटवर सुद्धा पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग असा इम्पॅक्ट होणारच आहे. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या एनर्जेटिक आणि इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.